ब्रह्मदेवाने आपल्या मनातून 7 मानसपुत्रांची निर्मिती केली. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ. यापैकी अत्री ऋषी प्रमुख. त्यांच्यापासूनच गुरु परंपरेचा शुभारंभ झाला. अत्री ऋषींची धर्मपत्नी अनसूया ही सर्व पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे अशक्य होते. ती पतीची अखंड सेवा करीत असे. तिच्या पतिव्रत धर्मामुळे स्वर्गसुख लवकरच प्राप्त होईल या भीतीने देवगण चिंतित झाले. इंद्रादी देवाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यापाशी जाऊन अत्री ऋषींच्या शुद्ध आचरणाचे वर्णन केले. अनसूया काया, वाचा, मन आणि भक्तीने पतीची सेवा करीत असे. तसेच ती अतिथीपूजनही आनंदाने करीत असे. तिच्या आश्रमात कोणीही अतिथी उपाशी पोटी परतला नाही अशी तिची ख्याती होती. देवाने स्वर्गस्थान टिकवण्यासाठी उपाय सुचवावा अशी विनंती केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तिच्या पतिव्रताचे सामर्थ्य तपासण्याचे ठरवले. ते भिक्षुकाचे रूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. भिक्षुकांनी अनसूयेला सांगितले, आम्ही दूरवरून आलेलो ब्राह्मण अतिथी आहोत. भुकेने व्याकुळ झालो आहोत. आम्हाला त्वरित भोजन द्या, अन्यथा आम्ही दुसरीकडे जाऊ. अनसूयेने त्यांना आसन, अर्घ्य, पाद्य अर्पण करून स्वागत केले. ते म्हणाले, अत्री ऋषी येईपर्यंत उशीर होईल. आम्हाला आता भोजन हवे. ती भोजनास तयार झाली. तेव्हा त्यांनी विचित्र मागणी केली. हे स्त्रिये, तू नग्न होऊन म्हणजे नगण्य वस्त्र परिधान करून आम्हाला अन्न वाढ. क्षणभर अनसूया विचारात पडली. तिला जाणवले की हे साधे विप्र नसून अवतारी पुरुष आहेत. अतिथी विनमुख गेले तर तिच्या तपाचा नाश होईल. तिचे मन निर्मळ होते. पतीच्या तपोबलावर विश्वास ठेवून ती म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या इच्छेनुसार भोजन वाढीन. तिने पतीच्या चरणांचे चिंतन करून संकल्प केला, हे अतिथी माझी बालके आहे. आणि ती भोजन घेऊन बाहेर आली. तेव्हा आश्चर्य, ते तिघे बालकांच्या रूपात भोजन पात्राजवळ बसले होते. त्या बालकांना अनसूयेने मांडीवर घेऊन क्षुधेचे निवारण करून त्यांना पाळण्यात निजवले. अत्री ऋषींची पत्नी अनसूया माता ही अद्वितीय पतिव्रता ठरली. ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात पसरली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.